पेण नगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचं तोरण बांधून मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर पेण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप रेणुका परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन. अशुद्ध पाण्याविरोधात पेण तालुका काँग्रेसचं ठिय्या आंदोलन. पेण शहरातील नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध व प्रदूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ पेण नगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचं तोरण बांधून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर पेण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप रेणुका परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पेण शहरातील सुमारे 80,000 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात पाण्यात कोली जीवाणू आढळल्याचं आंदोलकांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच 23.5 MLD पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची योजना युद्धपातळीवर पूर्ण करावी. अशुद्ध पाणी पुरवठ्यात जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि पेणकरांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाची मुख्याधिकारी यांनी तात्काळ दखल घेत आंदोलकांसोबत बैठक घेतली. संबंधित शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलकांनी मागणी केलेल्या प्रस्तावाची प्रत देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. शहरातील ज्या भागात व हाऊसिंग सोसायटीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होतोय तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवडाभरात हाऊसिंग सोसायटींची बैठक घेण्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं. पेणकरांना शुद्ध पाणी पुरवठा, नवीन पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी दिला. माझं पेण संघटनेनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी नंदा म्हात्रे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, प्रकाश मोकल अध्यक्ष पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, देवेंद्र कोळी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते, बळीराम भोईर काँग्रेस कार्यकर्ते, हिदायतुल्ला कुवारे अध्यक्ष पेण तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल, रोहित म्हात्रे अध्यक्ष पेण विधानसभा युवक काँग्रेस, राजेंद्र म्हात्रे चिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस, देवेंद्र म्हात्रे सरचिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील, पेण खारेपाट विकास संकल्प समितीचे राजेंद्र झेमसे, अभिमन्यू म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, CR म्हात्रे, माझं पेण सामाजिक संघटनेचे गणेश तांडेल, अंकुर ट्रस्ट सामाजिक संघटनेचे नीरा वीर, आवाज पेण मंचाच्या वैभवी म्हात्रे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पेणचे सुज्ञ नागरिक उपस्थित होते. आज आम्ही पेण तालुका काँग्रेसच्या वतीनं पेणकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन केलं होतं. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि त्यांच्या दालनामध्ये त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगानं पेणकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही ठाम मागणी आम्ही त्यामध्ये लावून धरली होती आणि त्यांनीसुद्धा प्रस्तावित जी योजना आहे ती योजना शासन स्तरावर आहे आणि तिची लवकरात लवकर कशी मंजुरी घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा सांगितलं की ते प्रस्ताव कुठपर्यंत पोचलेले आहेत, त्याचा फॉलोअप आपण कुठपर्यंत घेतलेला आहे त्याचीसुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी, जेणेकरून आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा तमाम पेणकरांच्या वतीनं एक तीव्र आंदोलन करून ती योजना लवकरात लवकर कशी मंजूर करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. हे आंदोलन करत असतानासुद्धा आम्ही विविध सामाजिक संघटना किंवा अनेक इतर जे राजकीय लोकांनासुद्धा कळवलं होतं. परंतु काही लोकांनी या आंदोलनात का आले नाहीत याची कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही आहे. परंतु आम्ही करत असलेलं हे आंदोलन जनतेचं आंदोलन आहे. जोपर्यंत पेणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे.